आज आपण बनवणार आहोत अगदी खूपच टेस्टी आणि बनवायला खूपच सोपी अशी आळूच्या पानाची वडी. ही वडी मी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे. बनवूनही लगेच तयार होते आणि खायलाही खूपच टेस्टी लागते. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आता या ठिकाणी मी छोट्या साईजचे 13-14 पानं घेतलेले आहेत. या पानांच्या आपण देठ काढून घेतलेली आहेत. आता चाकूच्या मदतीने मी याच्या शिरा काढून घेणार आहेत. जो जो आपल्या शिरांचा मोठा पार्ट दिसतो ना, तेवढा आपण चाकूच्या मदतीने हळूहळू काढून घ्यायचा, नाहीतर ती पानं पण चिरू शकतात. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की मी कसं हळूहळू त्याच्या शिरा काढून घेत आहे. आता या पानांना मी स्वच्छ धुवून आणि देठ काढून घेतली होती. आता याच्या आपण शिरा हळूहळू काढून घ्यायच्या. शिरा का काढायच्या त्याच्यावरच्या, कारण की बेसन पीठ लावल्यानंतर ना आपण जेव्हा घडी घालतो का, त्यावेळेस भरपूर वेळा पानं अशी चिरल्यागत होतात, नाहीतर तुटतात. त्याच्यामुळे अशा हलक्या शिरा काढून त्याच्यावरनं एकदा लाटणं फिरून घ्यायचं. लाटणं फिरवलं का त्या शिरा मऊ होतात आणि पाण्याची घडी पण पटकन होते. त्यामुळे पान जे आहे ना आपलं आळूचं, ते अजिबात चिरत नाही. त्यामुळे त्याच्या हलक्या हाताने चाकूने शिरा काढल्यानंतर त्याच्यावर लाटणं अशा प्रकारे फिरवून घ्यायचं. तर आता बाकीच्या पण आळूच्या पानांना मी अशाच प्रकारे करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण बेसन पिठाची तयारी करून घेऊया. आता या ठिकाणी मी एक लसणाचा कांदा असतो ना, तो सोलून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त पण करू शकता. जर जास्त तिखट खात नसाल तर कमी टाका. जर तुम्हाला छान झणकेबाज वडी पाहिजे असेल तर मिरची थोडी जास्त टाकली तरीही चालेल. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर 1 चमचा जिरी आणि 1 चमचा ओवा टाकणार आहे मी. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता याला आपण छानपैकी बारीक करून घेऊया. आता या ठिकाणी एका पाळ्यामध्ये मी 2.5 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की एवढं बेसन पीठ मी अंदाजे घेतलेलं आहे, आपल्या वड्यांना पुरेसं होईल. आणि हे जे वाटण करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे, ते आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता हे सगळं मी याच्यामध्ये टाकून घेते. आता हे सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि तेच पाणी मी या पिठामध्ये टाकणार आहे. पिठामध्ये एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी आपण ऍड करणार आहोत. आता तुम्हाला दिसतच असेल की मी हातानेच हे पीठ मळत आहे. तुम्ही चमच्याचाही वापर करून ह्या पिठाला मळू शकता. आता आपलं हे पीठ छान प्रकारे मळून झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. न जास्त मी घट्ट ठेवलेली आहे, न जास्त पातळ ठेवलेली आहे. जर पीठ पातळ जर जास्त केलं ना तर ते वड्याच्या बाहेर पण निघू शकतं आणि घट्ट जर ठेवलं तर वडी अशी आपली कडक लागू शकते. त्याच्यामुळे पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती मध्यमच ठेवायची, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. आता आपलं हे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे. तर आपण या ठिकाणी पानं घेतलेली आहेत. आता हे पाणी मी पालतं ठेवून त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण वरच्या साईडला हे पीठ लावून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की कशा प्रकारे मी थोडं थोडं करून मस्त सगळ्या पानावर पीठ लावून घेत आहे. जर आता एक गोष्ट सांगायची राहिली, जर तुम्हाला या ठिकाणी लसणाचं प्रमाण जर जास्त वाटत असेल ना, तर तुम्ही थोडा लसूण कमी टाकला तरीही चालेल. पण ह्या जे वडीची टेस्ट आहे ना, ती लसणाने, ओव्याने आणि जिरीनीच खूप टेस्ट येते याला. त्यामुळे माझ्या मते लसूण बरोबर आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा, तुम्हाला खूपच टेस्टी लागेल. आता हे वडीला आपल्या पीठ लावून झालेलं आहे. दुसऱ्या वडीला आपण अशाच प्रकारे पीठ लावून घेणार आहोत. हे जे आळूचं पान आहे ना, त्याच्यावर आपण लाटणं फिरवून घेतलं होतं, म्हणून याची घडी एकदम स्मूथली होत आहे. पान मध्ये चिरत वगैरे काही नाही. आता हे जे पान आहेत ना, हे चांगले आहेत, ही चरचर वगैरे काही करत नाही, म्हणून पिठात मी लिंबू वगैरे काही पिळलेलं नाही. जर तुमची पाने चरचर करणारी वगैरे असतील ना, तर तुम्ही लिंबू थोडंफार पिळू शकता. हे जे छोटी पाने आहेत त्याच्यामुळे ही एकदम आपण सिंपल वेनी बनवणार आहोत. कुणीही हिला बनवू शकतं. एकदम सोप्या पद्धतीने ही आळूची वडी बनवून तयार होते. आता हे जे थोडंसं बेसन पीठ राहिलेलं आहे, कुठलीही आळूची वडी करा तुम्ही, थोडं ना थोडं शेवटी बेसन पीठ शिल्लक राहतं म्हणजे राहतेच. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ते आपण बाजूला ठेवून देऊया. आणि ह्या ज्या वड्यात तयार झालेल्या आहेत ना आळूची वडी, हिला आपण एकदा भाजून घेणार आहोत. हिला आपण डीप फ्राय वगैरे करणार नाही. मी 1-2 पळ्या पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. एक एक करून आपण या वडीला भाजून
घेणार आहोत। आता पॅन मध्ये एक एक करून आपण आळूची वडी ठेवलेली आहेत, जेवढे मावतील तेवढाच आळूचे पानाच्या वड्या आपण याच्यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत। आता हे जे आळूची वडी आहे ही आपण मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजून घेणार आहोत। आता आळूची वडी दोन्ही बाजूनी छानपैकी आपल्याला भाजून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी वडी आहे ना ती छान आतून पण भाजून निघेल, आतलं जे पीठ आहे ते पण छानपैकी भाजून निघेल। आणि शेवटी याचा कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागला का मग थोडी मीडियम पेक्षा थोडीशी जी फ्लेम आहे ना गॅसची ती कमी करायची, एकदम लो पण फ्लेम करायची नाही। आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की मी वडी कशी सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घेत आहे। आता छानपैकी आपली वडी भाजलेली आहे, तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की हिचा कलर पण किती छान झालेला आहे आणि वडी पण छानपैकी भाजून निघलेली आहे। तर ही जी वडी आहे तर ही आपण काढून घेऊया। आता परत दुसऱ्या घाण्यामध्ये मी 2 पळ्या पॅनमध्ये तेल टाकलेलं आहेत आणि उरलेल्या ज्या वड्या आहेत एक एक करून जेवढ्या पॅनमध्ये मावतील तेवढ्या याच्यामध्ये मी ठेवून घेतलेल्या आहेत। सेम जशा पहिल्या वड्या भाजल्या ह्या वड्या आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत। जेव्हा पण आळूची छोटी पाने असतील ना तर मी अशाच प्रकारे बनवते, कारण की ह्याला टाइम पण खूप कमी लागतो आणि बनवूनही तयार फास्टमध्ये होते आणि ह्याची चवही खूप छान लागते। मोठ्या पानांच्या मात्र अशा काही वड्या बनवत मी बसत नाही, तिला रोल करून मस्त वाफवूनच ती मी बनवत असते। पण छोटी पाने असली आणि घाईघाईमध्ये इमर्जन्सीमध्ये ही पद्धत खूप उपयोगी पडते, बनवूनही तयार होते फास्टमध्ये आणि चवही खूप छान लागते। तर आता ह्या वड्या बनवून झालेल्या आहेत दुसऱ्या घाण्याच्याही, या पण आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। जर तुम्हाला ही माझी पद्धत आवडली असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही छोट्या पानांच्या आळूची वडी कशी बनवता तेही मला नक्की सांगा। तर आता एक एक कडून आपण या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता वड्या काढून घेतल्यानंतर पॅनमध्ये हे जे पिठाचं राहिलेलं आहे ना ते उलताण्याने मी क्लीन करून घेते। आता याच्यामध्ये तेल शिल्लक राहिलेलं होतं, त्याच्यातच मी आपलं पीठ जे शिल्लक राहिलं होतं ना वड्यांना लावल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकल्यानंतर ते पीठ छानपैकी मी मिक्स केलं आणि त्याच पिठाची आता आपण बेसन पोळी बनवून घेणार आहोत। आता बघितलं ना तुम्ही, पीठही आपलं वेस्ट गेलं नाही आणि त्याची छान टेस्टी बेसन पोळी ही तयार झाली। तुम्ही आळूची वडी बनवताना शिल्लक राहिलेल्या बेसन पिठाचं काय करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता आपली आळूची वडी तर बनवून झालेलीच आहे आणि बेसन पोळी ही तयार झालेली आहे, तर चला हिलाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने आपली आळूची वडी बनवून सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे। ना हिला जास्त झंझट करावी लागली ना काही जास्त घाट घालावा लागला, एकदम कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने आपण ही आळूची वडी बनवलेली आहे। जर या रेसिपीमध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।